महाराष्ट्राचे फोडाफोडी सम्राट देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणारे महाराष्ट्राचे सुपारी सम्राट राज ठाकरे यांची लायकी दाखवली। राज ठाकरे एबीपी माझावर म्हणतात, मी भाजपला पाठिंबा देणार। त्यानंतर फडणवीस म्हणाले, मनसेला आमच्या युतीत जागा नाही। मनसेला बाहेर ठेवून जो फायदा भाजपला भेटेल तो महायुतीत घेऊन फायदा नाही, कारण बिनशर्त घेतल्याने नुकसान झालं होतं हे फडणवीसांना समजलं आहे। मनसेचा उमेदवार उभा असेल तर उद्धव ठाकरेंचे मराठी मतं फुटतील, फायदा भाजपचा होईल। बीजेपीला मानलं पाहिजे, दोन पक्ष विकत घेतले आणि ह्या बिचाऱ्याला भाड्यावर घेतला। विषय हा आहे की देवेंद्र फडणवीसांची स्टेटमेंट वेगळी आहेत, सन्माननीय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची स्टेटमेंट वेगळी आहेत। राज ठाकरे मला वाटतं आठवड्याभरापूर्वीच एबीपीच्या खांडेकरांसोबत ज्यावेळेस बसले होते त्यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट केलं। ते काय म्हणाले की मला काही महाविकास आघाडी वगैरे काही जमत नाही, माझा पारंपरिक कौल हा भाजपच्या बाजूने राहिलेला आहे, माझे जे कोणी आमदार निवडून येतील ते भाजपला मतदान करतील किंवा भाजपच्या पाठीशी उभे राहतील सरकार बनवण्यामध्ये, सत्ता स्थापन करण्यामध्ये। आता ते काय म्हणतात, मुंगेरी लाल के सपने हसीन काहीतरी आहे ते। आता देवेंद्र फडणवीसांनी कालच्या आपल्या हिंदी बाईटमध्ये, मी हिंदी का त्याला डार्क करतोय किंवा अंडरलाईन करतोय, त्याला काय ठळक सांगायचा प्रयत्न करतोय, याचं कारण असं, हिंदी मीडियावर हिंदी दर्शक असतात, हिंदी दर्शकांमध्ये राज ठाकरेंची प्रतिमा काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही। जब से उन्होंने हिंदुत्व स्वीकारा है तो हमारे करीब आए हैं और लोकसभा के चुनाव में बिना किसी शर्त के उन्होंने मोदी जी को एक प्रकार से एंडोर्स किया। अब विधानसभा के चुनाव में भले ही उनकी और हमारी आइडियोलॉजी सेम हो, लेकिन उनको उनकी पार्टी चलानी है, वो उनकी पार्टी का काम कर रहे हैं, हम अपनी पार्टी का काम कर रहे हैं। क्यों वो महायुति में क्यों नहीं है? नहीं, क्योंकि महायुति में स्पेस नहीं है। हम 3 पार्टियां हैं, चौथी पार्टी की स्पेस नहीं है और उनको उनकी पार्टी चलानी है, वो चला रहे। या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या या फोडाफोडी सम्राटाने काय सांगितलं, शेवटी काय कशा प्रकारची अब्रू काढावी आणि इतकी काढावी कशाने एवढी काढावी? ज्यांनी तुम्हाला बिनशर्त देऊ केलं, पाठिंबा देऊ केला, बिनशर्त देऊ केलं, मग मला सांगा तुमच्यासाठी आमच्याकडे स्पेस नाही। स्पेस आता कसं असतं, काही शब्द इंग्रजीत बोलले ना की जरा त्याच्यातला तो अर्थ जरा चांगला वाटतो। कुत्रा, श्वान असे मराठीत पण काही शब्द आहेत किंवा प्रत्येक भाषेतच असतात म्हणा, इथे स्पेस हा शब्द वापरला गेला। जर त्याचा अर्थ मराठीत लावायला गेला तर तुमच्यासाठी आमच्या महायुतीत जागा नाही, तर जागा नाही की तुमची आमच्या बरोबर येण्याची लायकी नाही, आता काय काय अर्थ घ्यायचे ते आपले आपण लावायचे। तर इतका बघा, आता राज ठाकरेंच्या घरी जाऊन यांनी अनेक बैठका घेतलेल्या आहेत, स्वतः फडणवीस असे हात दाखवताना तुम्हाला दिसले असतील, मी मागचे व्हिडिओ दाखवले तुम्हाला, आणि अचानकपणे ह्यांच्या महायुतीत घेतलं जात नाही, याच्या मागे अनेक कारण आहेत। आजच्या घडीला यांना बाहेर ठेवून, यांना बाहेरून लढवून जो फायदा आहे तो आत घेऊन नाही, इतकं समजण्या इतके देवेंद्र फडणवीस राजकारणातले कच्चे खिलाडी असतील असं मला वाटत नाही। त्यांना बाहेरून लढवण्यामध्ये जो फायदा आहे तो सगळ्यात जास्त आहे, त्याच्यामध्ये नुकसान हे महाविकास आघाडीचं होणार हे फडणवीसांना चांगलंच माहिती आहे। कारण आतून घेतल्यामुळे, म्हणजे बिनशर्त घेतल्यामुळे खरं तर नुकसान झालेलं आहे, हे लक्षात घ्या। बिनशर्त घेतल्यामुळे नुकसान झालं, त्यामुळे ती मतं वळली नाहीत असं ह्यांचं म्हणणं आहे, असा ह्यांचा विचार आहे। त्यापेक्षा वेगळा लढा, उमेदवार द्या, मतं पडतील, विभाजन होईल आणि मराठी मतांमध्ये विशेषतः झालेलं मतदान हे शिवसेनेला नुकसान करून जाईल, हा यांचा ह्याच्या मागचा एक प्रयोग आहे। इतकं न समजण्या इतके आम्ही दुधखोळे नाही। आणि या फडणवीसाचं काय मनावर घ्यायचो, याने अजित पवारांविषयी काय स्टेटमेंट केलं तुम्हाला सर्वांना चांगलंच माहितीये, नसेल माहिती एकदा फक्त अजित पवारांविषयीचा हा 1 मिनिटाचा व्हिडिओ पहा। संघर्ष केलेला नाही, एनसीपीसी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत राहू। आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती
होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, नाही, नो नेवर. अजित पवारांशी समझोता नाही. जर अजित पवार आले म्हणजे काय म्हणतात ते, मी आजन्म अविवाहित राहीन वगैरे आपण ऐकलं होतं. पण आपत धर्म शाश्वत धर्म पाळणार नाही मी इथे, अजित पवार आमच्यामध्ये येणार नाहीत, नो एंट्री, हे म्हणणारे फडणवीस, महाराष्ट्राचे पोडापोडी सम्राट, जे काही असेल ते. विधान परिषदेत राजू पाटलांचं मत घेतलं पण महायुतीत घेतलं नाही, याच्यावर तुमचं मत काय? विधान परिषदेला राजू पाटलाचं एक मत चाललं, आत्ताच मागे त्यांना एमआयएमची मतं चालली, एमआयएमची मतं घेणाऱ्यांनी. आता राजू पाटलांचं मत काय, मग त्यांना ते टोचतंय काय कुठेतरी, सोडून द्या. मनसैनिकांकडे ह्या सगळ्याची उत्तरं असतील की नाही मला माहिती नाही, पण आजच्या घडीला मला एक गोष्ट दिसते, मनसेला मत म्हणजे भाजपाला मत, मनसेला मत म्हणजे भाजपाला मत. आता द्या, तुम्हाला भाजपाला मतं द्यायची आहेत तर द्या. माझं विशेष आव्हान मराठी माणसासाठी आहे, विशेष आव्हान, या मतविभाजनाचा बळी पडू नका. या मतविभाजनामध्ये आपण सत्याची साथ द्या, आपण कोण सत्याच्या बाजूने याची साथ द्या. आज महाराष्ट्रात शिवसेना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला माझं आव्हान आहे आणि माझी विनंती आहे, आज शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा शिवसैनिकांनो, तमाम मराठी माणसं. राज ठाकरे उन्होंने जब से हिंदुत्व को अपनाया है, म्हणजे मला हे कळत नाही, राज ठाकरे हिंदुत्व अपनाया म्हणजे आत्ता नव हिंदू झालेत काय? बरं, हे माझे बोल नाहीत बरं का. मनसैनिकांनो, तुम्ही जर मला पाहत असाल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. देवेंद्र फडणवीस म्हणताय जब से उन्होंने हिंदुत्व को अपनाया, मग राज ठाकरे हिंदुत्व अपनाण्याच्या अगोदर नेमके कोण होते? साधा प्रश्न आहे माझा, आणि इथून बोलायचं तर इथूनच बोलायचं. मनसैनिकांनी विशेषतः या व्हिडिओमध्ये उत्तर द्यायचं, आधी कोण होते, आणि मग भाजपला हा सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार दिलाय का? मनसैनिक याच्याशी काय म्हणतात, माझ्या मताशी सहमत आहेत का? मग की हो यांना दिलाय की नाही यांना नाही दिलेला आहे, हे कोण सर्टिफिकेट वाटणार आहे हिंदुत्वाचे? मग लक्षात घ्या मनसैनिकांनो, लक्षात घ्या, यांना सर्टिफिकेट वाटण्याचा जर अधिकार नसेल तर तुम्ही आम्ही का भांडतो, या गोष्टी विचारात घ्या, काहीतरी विचार करा या गोष्टींवर बारीक. हे म्हणतात जब से उन्होंने हिंदुत्व को अपनाया, म्हणजे जर उद्या तुम्ही भारतीय जनता पक्षाला लाथ मारलीत ना, मनसैनिकांनो तुमच्यासाठी मी म्हणतोय, जर उद्या जशी शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला लाथ मारली तर शिवसेना अँटी हिंदू झाली, मग उद्या मनसेने जर भारतीय जनता पक्षाला त्यांच्या भूमिकांना किंवा आज राज ठाकरे जे म्हणतात त्याच्या विरुद्ध बोलले तर मनसे हिंदू विरोधी होणार. हा अधिकार भारतीय जनता पक्षाला कोणी दिला? हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला करणार का? माझा साधा प्रश्न आहे. फडणवीसने मनसेबद्दल डोकं चालवलं. मनसेला जवळ केल्यास युपी बिहारची मतं जाणार, स्वतंत्र लढल्यास मवियाची मतं विभागली जाणार, हेच जाणून खेळ केला. भाऊबंदकी फार वाईट, स्वतःचे चांगले होत नाही मग दुसऱ्याचे कशाला होऊ द्यायचं, ही मानसिकता बदलली पाहिजे. आपापसात भांडणं केल्यामुळेच महाराष्ट्राचं नुकसान होते.